नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मला बोलेगाववरून एका ताईंची ऑर्डर आलेली आहे पाऊचची, आणि त्याचबरोबर त्यांनी ही पण एक पाऊच घेतलेला आहे. आता याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अगोदरच शेअर केली आहे. ज्या ताईंनी या पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली ना, त्यांच्यासाठी या पाऊचची कटिंग स्टिचिंगची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिन करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि हे एक पाऊच घेतलेलं आहे त्या ताईंनी, आणि अजून एक पाऊच आहे. हे अशा नाही, ते वेगळ्या पद्धतीचं आहे. तर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे असेल आणि कपडा पण पाहिजे असेल किंवा अस्तरसाठी नॉन तरी पण तुम्ही मला आपल्या 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कापडामध्ये बघा, आपल्याकडे हा एक कलर अवेलेबल आहे, त्याचबरोबर हा एक कलर अवेलेबल आहे, आणि हा एक म्हणजे ब्ल्यू कलर, कॉफी कलर आणि रेड कलर. आणि या कापडाची खासियत म्हणजे याची कटिंग केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही, थ्रेड निघत नाही. त्यामुळे पर्सनली मला हा कपडा खूप आवडतो आणि खूप दणकट, टिकाऊ आणि जाडजूड आहे, आणि कलर पण जात नाही. त्यामुळे तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही बिनधास्त माझ्यावरती विश्वास ठेवून तुमची ऑर्डर बुक करू शकता. कापड पाहिजे असेल किंवा अस्तरसाठी अशा पद्धतीचं नॉन पाहिजे असेल, 150 GSMचा आहे, टॉप क्वालिटी आहे, एकदम जाडजूड आहे, अजिबात पातळ नाही, ट्रान्सपरंट नाही. तुम्ही पण ऑर्डरच्या बॅगीसाठी अशा पद्धतीचा अस्तरसाठी नॉनचा वापर करा. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तर चला, आता जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, सर्वात वरती मी वेलवेटचं फॅब्रिक ठेवलं आहे. मध्यभागी राईस बॅग घेतलेली कडकमधली, आणि अस्तरसाठी नॉनचा कपडा ठेवून घेतलेला आहे. ठीक आहे. तर या दोन्हींचं मेजरमेंट सेमच आहे, या दोन्ही पार्टचं. तर याची रुंदी आहे बघा 6 इंच, आणि लांबी आहे 11 इंच. 11 बाय 6 इंचाचे हे दोन पीस आहे. आणि यावरती आपल्याला अशी तिरपे मारून क्विल्ट करता येईल. या पार्टवरती पण सेम त्याच पद्धती. तर अशा प्रकारे आपण इथे अगोदर कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ, म्हणजे हा कपडा इकडे तिकडे सरकत नाही आणि आपल्याला क्विल्ट करायला सोपं जातं. दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा पद्धतीने टाचणी लावून घेते ठिकठिकाणी, आणि यावरती आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया. आणि क्विल्टिंग करताना मी इथे शक्यतो 5 नंबरची शिलाई देत असते, कारण की क्विल्टिंग आपल्याला दाट करायची असते. त्यामुळे जास्त 3-4 नंबरची टिप म्हणजे जास्त बारीक होते. तर क्विल्टिंगसाठी शक्यतो 5 नंबरची शिलाई मी देत असते. आता त्यानंतर आपल्याला जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना, राईस बॅगपेक्षा तेवढं थोडं कट करून घ्यायचं, आणि चारही बाजूने टीप मारून घ्यायची. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी क्विल्टिंग करून घेते. तर अशा प्रकारे दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरपे टिपा मारून क्विल्ट करून घेतलेलं आहे. दोन्ही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले. आता याचं क्विल्टिंग करून परत एकदा तुम्हाला मेजरमेंट सांगते. तर बघा, 11 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 6 इंच. जेवढं घेतलं होतं तेवढंच आहे. आता दोन्हीमधला कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे, आणि याला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहे, आणि इथे एक आपल्याला लाईन पण ड्रॉ करायची. इथे आपल्याला झिप अटॅच करायची. तर 11 इंच लांबीची झिप आपल्याला इथे कट करायची. मी थोडीशी वाढव घेतलेली आहे, कारण की रनर ओवायची बाकी आहे त्यामुळे, आणि वरची पण झिप कट करून ठेवली. आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ, आणि ही झिप आहे ती स्टिच करून घेऊया. आणि याच्यावरती दाबटीप पण आपल्याला देऊन घ्यायची आहे. आणि जो 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. आणि यावरती पण आपल्याला अगोदर एक अशी दाबटीप द्यायची, आणि वरतून एक फिनिशिंगची डबल दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपलं हे पाऊच आहे ते बनून तयार होतं. तर यामध्ये आपण लगेचच रनर पण वळून घेऊ. झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी, तर रनर पण इथे 5 नंबरचंच लागणार आहे. आता रनर वळून घेतलं, त्यानंतर या पॉकेटला अस्तर पण लावायचं आहे, आणि वरची मेन झिप पण स्टिच करायची. तर अस्तरचं बघा माप मी कसं घेतलेलं आहे ते, म्हणजे 11 बाय 6 इंचच आपल्याला इथे अस्तर पण लागणार आहे. आणि ही वरची जी मेन झिप आहे ना, ती स्टिच करताना अस्तर त्यावरतीच आपल्याला रॉंग साईडने ठेवून घ्यायचं आहे झिपच्या, म्हणजे ते पलटी मारल्याच्या नंतर वरच्या पॉकेटचं अस्तर आहे ते आपल्या सोबतच लागलं जातं, आणि ही झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते. बघा या पद्धतीने. आता बघा, हे अशा पद्धतीने टर्न केलं की जे वरचं पॉकेट आहे त्याला आपल्याला हे अस्तर आहे ते लागलं जातं. आणि यावरती आता अगोदर आपण दाबटीप देऊन घेऊ, आणि मग राहिलेले तिन्ही बाजूने हे पॉकेटचं अस्तर आहे ते स्टिच करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जेवढं काही थोडंफार एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा असेल ना, तो आता आपल्याला या स्टेजला कट करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या वरच्या पॉकेटला अस्तर पण लावून झालेलं आहे. आता इकडनं आपल्याला दुसरा जो क्विल्टेड पीस होता ना, तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे, आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही मेन झिप आहे ती स्टिच झाली आहे. आता वरतून पण एक फिनिशिंगची दाबटीप मी इथे देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर याच्यामध्ये पण आपल्याला एक रनर वाहून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्राची झिप आहे ती कट करून घ्यायची. नंतर
इथे हँडलसाठी मी 6 बाय 3 इंचाचा एक मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही राईस बॅग वगैरे, कारण की कपडाच आपला खूप क्वालिटीचा आहे, जाडजोड आहे. त्यामुळे आता या दोन्ही झिपच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी मेन झिप आहे ना तिथून आपल्याला कपडा असा पलटी मारायचा आणि या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. अगोदर दोन्ही कडा स्टिच करायच्या, कारण की झिप सेंटरला पकडायची आहे त्यामुळे, आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे बॉटमला थोडंफार मागे पुढे झालं तर ते आपण कट करू शकतो. ठीक आहे. आता त्यानंतर इथे मी नॉन ओनचीच पट्टी घेतलेली आहे पायपिंगसाठी. नॉन ओनचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही आणि माझ्याकडचं जे नॉन ओन आहे ना ते एकदम टॉप क्वालिटीचं आहे. 150 GSM. तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता. आता राहिलेल्या बाजूने पण मी पायपिंग करून घेते. तर राहिलेल्या 2 बाजूने पण मी पायपिंग केली आणि जे कॉर्नर होते ना ते पण कट करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि राईट साईडला टर्न करतानाच तुम्हाला समजेल किती कडक आणि टिकाऊ झालेलं आहे, कारण की मध्यभागी आपण राईस बॅग वापरलेली. वेलवेटचं फॅब्रिक पण खूप जाड आहे त्यामुळे खूप टिकाऊ आणि दणकट असं आपलं हे पाऊच आहे ते बनून तयार झाले. व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचे कोणत्याही टोकदार वस्तूने आणि या पद्धतीचं आपलं हे पाऊच तयार झाले. अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं पाऊच बनून तयार झाले आहे बघा. 2 झिपरचं. अभिजित मोबाईल दे रे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल पण आरामात ठेवू शकता. अशा पद्धतीचं आपलं हे पाऊच तयार झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो याच्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल नका ठेवू, काही कॅश वगैरे ठेवा. तसं तर मोबाईल बसतोय, पण तरी पण तुम्ही काही कॅश वगैरे ATM वगैरे ठेवण्यासाठी या वरच्या पॉकेटचा वापर करू शकता. आणि जे मेन पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल असू दे, छोटा मोठा कोणताही मोबाईल ठेवायचा असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. आणि मोबाईल ठेवून पण आपली खूप मोठी अशी स्पेस शिल्लक राहते. आणि या पद्धतीचं आपलं 2 झिपरचं मोबाईल पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे. याचं शिवून तयार माप कितीचं रेडी राहिलं ते एकदा मोजून दाखवते. तर 5.5 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 10 इंच. जर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं पाऊच बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही पण मला आपल्या 9356069506 या व्हॉट्सअप नंबरला याचा स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे, म्हणजे मी त्यावरतीच तुमची ऑर्डर बुक करून घेईन. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.